व्हॉट इज अप पीपल. नवीन ब्लॉग सुरू झालेला आहे. डे 14 हां 15वा म्हणजे डे 14च कंटिन्युएशन आहे. बट दिस इज फॉर डे 15. 15वा दिवस आहे. संध्याकाळ होऊन गेलेली आहे. मी ऑलरेडी डे 14चा ब्लॉग टाकलेला आहे काल रात्रीपासून आजपर्यंतचा. आणि आता मी परत चाललो आहे गणपती सिलेक्शनसाठी. न्यू डे न्यू ब्लॉग. मी एक नवीन सिरीज चालू केलेली आहे. जर तुम्ही माझे पहिले 14 ब्लॉग्स बघितले असतील तर बेरोजगार के ब्लॉग्स. आणि आता मी परत चाललो आहे गणपती सिलेक्शनसाठी माझ्या फ्रेंड बरोबर. तर बघू लेट्स सी व्हॉट हॅपन्स. हाय रिदेश, क्या खेल रहे हो? आज स्कूल गए थे? बहुत डीट है, पता है क्या? नहीं कर रहे हो. आज स्कूल गए थे ना? गणपति पापा कब आने वाले? सैटरडे संडे. क्या बात कर रहे हो? मम्मी पापा किधर गए? ऑफिस गए. पापा कब आते हैं? लेट आते हैं ना पापा? और मम्मी? रात को आते हैं. रात को आते हैं. अभी रात होगी ना कभी आएगी. अच्छा. और चाचू बहुत परेशान करते हैं ना? बहुत ना. एक दिन मारेंगे चाचू को पकड़ के. बंद करेंगे रूम में और मारेंगे. धपाधप मारेंगे. हाँ. चालू झालंय. कशाला जायचं आपल्याला? मूर्ती फिल्टर फायनल करायला. वो जहाँ से पसंद करोगे उसकी भी फोटो या पता लगे. पिक्चर तो समझ में आ रही है पर वो कहाँ से देखी थी वो नहीं समझ में आ रहा. हाँ वो भी समझे? समजलं का? चल सगळे आळशी आहेत सगळे. बाय. सगळ्याच्या सगळे. बाय आता चाललो आहे काहीतरी काम करायचं. ओ माय गॉड, हुज दिस? चालू लोका भरोसा नाही आहे बाय. बापरे, चालता चालू आहे. आता 6 ते 7 पंडाल फिरलेलो आहे आम्ही ऑलरेडी. आता आम्ही खूप सारे सिलेक्शन केलेले आहे. बट लेट्स सी, आता मोठ्या भावाला पाठवलं आहे. तो डिसाईड करेल काय करायचं काय नाही. आणि मग समजेल पुढे काय आहे आमचं. म्हणजे आज पण लेट नाईटच वाटतं मला. हे बघा, खूप स्ट्रेसफुल जॉब आहे बाय, खूप स्ट्रेसफुल. जस्ट परत आलेलो आहे, मित्राच्या घरी बसलो आहे. म्हणजे आता घरी जाईल कारण की परत रात्री जायचं आहे गणपती बघायला. आणि हा बघा याची नखरे झाली. परत रात्री जायचं आहे गणपती बघायला. तर आता जेवणार आणि थोडी रेस्ट करणार आणि मग परत लेट नाईट गणपती सर्चिंग. बाय बाय. चालत सीडी चढून घरी. बापरे, 2 फ्लोअरवरती टास्क आहे चालत आहे. बापरे, आत्ता मला वाटतं की ऑगस्ट खूप बिझी जाणार आहे, खूप डेंजरस बिझी जाणार आहे. कारण की जे आम्ही मोठं डिसिजन घेतलेलं आहे की फुल गणपती ऑर्गनाईज करायचा. काय मानना तो चाहिए हमको यार. ग्रेट. आता मला जस्ट मम्मीचा फोन आलेला आणि मम्मी मला बोलली की जेवण बनवायचं आहे तर जेवण गपचूप बनव. आता टास्क हा लाईफमध्ये आहे की आता जेवण बनवायचं तर आहे. मम्मी बोलली की म्हणजे डाळ राईसच बनवू शकतो, जास्त काय बनवायची गरज नाही आहे. बट तरी पण दाल राईसमध्ये पण कोणती डाळ बनवायची हा पण खूप मोठा टास्क आहे. लेट्स सी आता मी काय बनवतो. म्हणजे थोडं स्ट्रेसफुल तर वाटतं मला कारण की मला काहीतरी असं तिखट खायची इच्छा होते. पण माहिती नाही यार आता. तर मी बघतो की कोणती डाळ आहे. आता एवढ्या सगळ्याच्यामध्ये मला शोधायची की कोणती डाळ मी बनवू शकतो. राजमा वगैरे पण आहे, पण तो भिजत नाही टाकलेला आहे तर आय डोंट थिंक सो आय कॅन मेक इट. पण बाकी खूप काय खूप सारी डाळ आहे. ही एक डाळ आहे, ही एक आहे, ही आय कांट मेक. ही पण आहे. ओ माय गॉड, बुंदी नाही काय बोलतात त्याला, जे पण आहे ते. तिकडे पण डाळ आहे मागे. ओ माय गॉड, खूप साऱ्या डाळी आहेत. पण आता बनवायची कोणती खूप मोठा टास्क आहे. बापरे, टेन्शनवाला काम आहे. बघू द्या फ्रीजमध्ये काय आहे. फ्रीजमध्ये पण बघू द्या काय आहे. फ्रीजमध्ये
फ्रीजमध्ये वाटाणे आहेत, फ्रीजमध्ये पनीरची भाजी वाटतं ही, वांगे दिसत आहेत मला. आय कांट मेक वांग बटाटा. काहीच नाही यार. दिस इज नॉट दारू. ओके, मॅप्रो का सिरप आहे. काहीच दिसत तर नाही आहे मला काहीच. एकदम होपलेस फील करतो आता, एकदम होपलेस. पण काहीतरी बनवावंच लागेल ना. कुछ तो बनाना पडेगा ना. काय बनवायचं. ऑनलाईन काहीतरी बघतो काहीतरी बनवायचं. म्हणजे मी मोस्टली जेवण तर बनवतोच, असं काही नाही. भाजी चपाती पण बनवतो, दाल राईस पण बनवतो, सगळंच येतं. बट तरी पण जेव्हा स्वतःवरती गोष्ट येते ना, तेव्हा असं वाटतं की यार काय बनवलं पाहिजे. कारण की मम्मी सांगत पण नाही. मम्मी फक्त बोलते बनव. असं पण नाही की ही डाळ बनव ती डाळ बनव, नाही, डायरेक्ट फक्त बनव. लाईफ इज व्हेरी टफ. तर बघू काय बनवतो मी. तुम्हाला एंड रिझल्ट दिसतीलच. आत्ता जस्ट कुकर लावलेला आहे. म्हणजे दाल राईस बोलून मी गेम केलेला आहे सगळ्यांचा. मी बनवून टाकलेली आहे खिचडी. म्हणजे बटाटा डाळ वगैरे सगळं मिक्स करून खिचडी बनवून टाकलेली आहे. साधा सिम्पल प्रोसेस, काय जास्त मेहनत नाही आहे. फॅन का नाही चालू होते. हां झालं. आता येऊन बसलो आहे. आता वाट बघणार किती शिट्ट्या वगैरेंत. मग त्याच्यानंतर मग जेवणार, मग थोडं रेस्ट करणार. कारण की परत जायचं आहे बाहेर गणपती सिलेक्शनसाठी रात्री. लाईफमध्ये स्कोपच नाही काही. बघितलं बाय, बेरोजगारांना लाईफमध्ये खूप स्ट्रेसफुल आहे. पहिलेच सांगतोय, जर काही कामधंदावरती असलं असतं तर माझ्याकडे रिझन असलं असतं की मी म्हणजे बाहेर कुठे नाही जाऊ शकत, किंवा मी ऑफिसला आहे, की मी नाही आहे, फ्री नाही आहे, तर लोकांनी समजलं असतं. आता सगळ्यांना माहिती आहे काहीच नाही याला करायला, तर मग सगळीकडे म्हणजे मी फुल अफलातूनमध्ये बिझी आहे. वालचा पण गणपती, वरचा पण गणपती, बाहेर टेन्शनमध्ये खूप. आता रेस्ट करणार, थोडा टाईमपास करणार, जेवणार, थोडा डोळे लावणार, आणि मग परत भेटू आपण रात्री. गाईज, सी यू. व्हॉट इज अप गाईज. तसं तुम्ही बघू शकता की मी झोपलो होतो. चांगला मस्त झोप लागलेली मला. खाल्लेलं मी मस्त जेवण वगैरे करून औषधं घेऊन झोपलेलो. पण मला एवढे मिस कॉल दिसले फोनवरती धपाधप की मला उठावं लागलं आहे. आणि आता मी चाललो आहे खालती. यू नो वाय. वन मोर दिन, म्हणजे नॉट वन मोर दिन, सेकंड नाईट ऑफ फाइंडिंग बेस्ट मूर्ती. Here we go again guys. बाय, खूप स्ट्रेसफुल जॉब आहे खरंच. सेम नाईट सेम रुटीन, टेन्शनवालं काम, गणपती फाइंडिंग, आणि त्याच्यानंतर स्कूटीवरती फिरतो आम्ही. एकतर पाऊस पडला तर भिजावं पण लागतं, तो पण एक स्ट्रेस आहे लाईफचा. पण लेट्स सी, आज तरी फायनल सिलेक्शन होतं का. आणि तुम्ही जसं बघू शकता फुल डिस्कशन चालू आहे, एकदम प्रॉपर डिस्कशन. सगळं सांगताय. एवढे वॉइस मागचा तर दिसत पण नाही. गणपती सिलेक्शन आम्ही गाडीत फिरतोय गणपतीचं सिलेक्शनसाठी. आज तर आम्ही गेलो नाही, म्हणजे त्याचा मोठा भाऊ गेलेला. गणपती बाप्पा दिसत नाही तू अंधार. बोलो गणपती बाप्पा मोरया. गाडी चालवतो ब्रो. तू कधी बोलणार. आणि आता आम्ही परत चाललोय घरी. टाइमपास केला, चहा पिला, फालतूगिरी गेली. आता घरी चाललोय. चाय सोबत काय नाही, काय नाही. आता घरी चाललोय. घरी जाऊन आता गपचूप झोपणार. पाऊस पण आलाय बाहेर. अरे पाऊस दाखव. फुल एकदम वाव, मस्त दिख रहा है रे. हा एकदम मूवी में जाना आपण. 3D क्लासेस दुबई. आता घरी चाललोय. घरी जाऊन झोपणार. गुड नाईट. बिल्डिंग मध्ये पोहोचलोय आता. हा पागल झालाय आणि या गाडी पार्क करतो. आता कसं वाटतंय, घरी गणपती येणार आहेत. व्हॉट इज द फिलिंग. बाप्पा जय, सॉरी गणपती बाप्पा मोरया. तुमची मराठी एकदम थर्ड क्लास आहे.
एकदम घाणेरडी मराठी. काय बोलायचं आता. आता फुल एकदम पॅक्ड परफॉर्मन्स असणार आहे 5 दिवस. बघू आता काय होतं. लेट्स सी. आता घरी जाऊन झोपणार. उद्या सकाळी भेटू. उद्याचं काय शेड्यूल आहे ते पण बघू. गुड नाईट गाईज. सी यू टुमॉरो. व्हॉट इज अप गाईज. म्हणजे मी काल बोललेलो की सकाळी भेटूया, पण आता वाजलेत 6:30 संध्याकाळचे आणि तुम्ही बघताय जस्ट आंघोळ झालेली आहे. म्हणजे आज दिवसभर खूप बिझी, म्हणजे दिवसभर म्हणजे मी झोपलेलो, एकदम गाढ झोपलेलो मी. आणि मला अचानक दुपारी उठतो जर तुम्ही माझे सगळे ब्लॉग्स बघितले असतील तर. पण मला आज अचानक लवकर उठवण्यात आलं आणि मला सांगितलं असं की मला माझ्या बहिणीला सोडायचं आहे. तिला कुठे तिच्या फ्रेंड्सबरोबर पार्टी करायला जायचं होतं, तर तिला तिकडे सोडायचं आहे. तर मी कसा तरी उठलो, तोंड धुतलं, तिला सोडायला गेलो. मग सोडून मग परत घरी आलो आणि घरी आल्याला मला समजलं की मला म्हणजे एक काम आलेलं आहे. काम मीन्स असं छोटं मोठं एडिटिंगचं काम आलेलं आहे, बट ते थोडं मोठं होतं. तर मग म्हणून ते करण्यामध्ये माझा पूर्ण दिवस गेला, तर मला ब्लॉग करताच नाही आला. आणि ते जे एडिट करायचं होतं ते मी ब्लॉगमध्ये दाखवू नाही शकत, तर त्याच्यामुळे मी फुल बिझी होतो. आणि मग त्याच्यानंतर जेवण केलं आणि मग झोप लागली. जिमला पण नाही गेलो. आणि मग त्याच्यानंतर उठलो, मग आंघोळ केली आणि आता आय एम हिअर गाईज. आता तरी संध्याकाळ झाली. आता मोस्टली तर माहिती नाही की काय करायचं. आता तुम्ही बघू शकता इथून सनसेट होतोय, पाऊस पण पडतोय बाहेर खूप. आणि आता मोस्टली आता तर काही नाही करणार. आता बघेल बाहेर जाईल कुठे, टाईमपास करेल काहीतरी. बट मी हा व्लॉग इथेच संपवतो, कारण की हा व्लॉग खूप मोठा होणार आहे ॲज यू नो. कारण की मी मोस्टली सगळे 8, 9, 6, 7 अशा मिनटाचे व्लॉग्स टाकतो, पण आज थोडा मोठा होणार आहे व्लॉग. प्लीज एंडपर्यंत बघा, मजा येईल खूप. आणि बाप्पा येणार आहेत, तर त्याची पण खूप खुशी आहे. सगळं चाललं आहे आता या वीकमध्ये तर नाही, बट नेक्स्ट वीकपासून तर म्हणजे जसं इंडिपेंडन्स डे संपेल त्याच्यानंतर तर फुल फ्लेजमध्ये सगळे कामाला लागतील. बघू, लेट्स सी व्हॉट हॅपन्स. तुम्ही फक्त माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग गाईज. बाय बाय.